तर आपल्या गाडीचं वजन आहे मित्रांनो 2 टन 80 किलो MTचं. आणि आपण आहे आपल्या पहिल्या लोकेशनवरती जिथे आपल्याला गाडी लोडिंग करायची आहे. तर ही आहे कस्तुरी कंपनी कागल MIDC मध्ये. गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर सकाळ सकाळी आपण कागल MIDC मध्ये आलो होतो. आपल्याला म्हणजे रात्रीच ॲक्च्युली मुक्कामाला थांबलो होतो कारण आपल्याला सकाळी इथून लोडिंग करायचं होतं. पुण्याचं आपल्याला बुकिंग भेटलेलं आहे आणि कोल्हापूरमध्ये 3 ठिकाणं आणि कागल MIDC मध्ये 2 ठिकाणं, अशी 5 ठिकाणचं लोडिंग आहे. पुण्यामध्ये तळेगावला एका ठिकाणी ड्रॉप आहे. तर चला पहिल्या लोकेशनला पोहोचलोय. गाडीचं वजन करून घेतलंय. 1-1.5 टनापर्यंत माल असू शकतो आणि काय काय असणार ते तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे बघायला भेटेल. तर सकाळ सकाळी उठलो, कंपनीच्या गेटवरतीच लावली होती आपण गाडी. तिथे नाश्ता वगैरे केला, फ्रेश व्हायला कंपनीमध्येच गेलो आणि त्या कंपनीमध्ये आपल्याला सांगितलं की अजून टाईम लागणार आहे. तर बोललो मग दुसरं जर लोकेशन होतं हे कस्तुरीचं, तर इथं येऊन लोडिंग करायला आलो. तर चला इथून गाडी लोडिंग करून घेऊ आणि परत आपल्या पहिल्या कंपनीच्या लोकेशनवरती जाऊ, त्यांचं पण लोडिंग करून घेऊ आणि तिसरं लोकेशन शिरवलीमध्ये आहे, तिथं जाऊ लोडिंगला. तर चला बघूया किती वेळ लागतोय. आणि हा मित्रांनो ह्या सिरीजचा शेवटचा एपिसोड असेल कारण याच्यामध्ये आपली रिटर्न पुण्याची जर्नी सुरू होती. त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपले व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा. झाली आहे मित्रांनो आपली या गाडीत 1 पेटी लोडिंग. आता परत MTचा काटा करायचा. 12:30 वाजलेत मित्रांनो या कंपनीमधून बाहेर निघायला आपल्याला. आता जाऊया दुसऱ्या कंपनीच्या गेटवरती. चला 1 किलोमीटरच आहे. फोन करून सांगू त्यांना आलो गेटवरती म्हणून. चला पोहोचू डायरेक्ट. तर ही आहे मित्रांनो आपलं दुसरं लोकेशन. चला पटकन गेटवरती जाऊया, त्याला सांगूया गाडी आली आहे म्हणून. कंपनीतलं एक मटेरियल. आता हे दुसऱ्या कंपनीत एवढेच 7 बॉक्स, इंडियन 6 एक 7 बॉक्स, 2 ठिकाणचं लोडिंग डन. पहिलं 180 किलो आणि आता हे 100 किलो असू शकतं. 7 बॉक्स आहेत जे की आता लोडिंग करून घेतले. तर आता यांचा पेपर घ्यायचा आहे, म्हणजे इथं पण पेपरला थोडा टाईम लागेल आणि डायरेक्टली आपल्याला शिरोलीला जायचं आहे. शिरोली MIDC मध्ये तिथं लोडिंग करायचं. काळे झाले सगळे, ते बॉक्स हलवायला लागलं मोठं ना, त्याच्यामुळे काळे. चला पेपर घेऊ आणि डायरेक्ट शिरोलीला पोहोचू. झालाय मित्रांनो आपला तिसरा पिकअप डन. इथं कंपनी जनवर. तर हे आहे मित्रांनो लोकेशन नंबर 4. चला इथून पण लोडिंग करून घेऊ. झालं बरं का मित्रांनो 4थं पण लोडिंग. आता 5वं लोकेशन समोर आहे, तर 1 किलोमीटर वरती आहे. चला तर ते पहिलं, त्यानंतर ते बॉक्स छोटं, दुसरं, हे तिसरं, हे 4थं. 4 लोकेशन झाले. आता 5वं साऊंड कास्टिंग इथं आपल्याला भरायचं आहे. चला मित्रांनो 6वा पिकअप करायला. ती 700 मीटरवरती कंपनी आहे. या कंपनीत अर्धा पाऊण तास गेला आपला पेपर इश्यू असल्यामुळं. इथं पुढं ढाळावरती राईट साईडला कंपनी आहे. पोचूया तिथं. तर मित्रांनो आता हे पेपर बघा, 1 2 3 4 5 आणि हा 6. तर फायनली मित्रांनो 6 लोकेशन पहिल्यांदा आपण डन केलं पिकअपची. आणि आपला ड्रॉप आहे फक्त 1 लोकेशनचा. तर इथून आता प्रशांत भाऊ पण आपले पुण्याचे आले आहेत इथं मस्तपैकी कोल्हापूरमध्ये. त्यांना पण गाडी लोडिंगला ते गेलेत, तर ते पण लोडिंग करून येतील. मग आपण पण लोडिंग तर झालं डन. कारण 7वं लोकेशन ते लेट झाल्यामुळे आता होल्ड झालंय, तर ते स्किप झालं. तर चला मित्रांनो आता मस्तपैकी इथून निघायचंय. प्रशांत भाऊ आले की डायरेक्टली पुण्याची जर्नी खाली करूया. आणि ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा याच्यासाठी की आपल्याला गाडी कुठे खाली होणार आहे. बघा इथे कर्नाटकपेक्षा स्वस्त डिझेल महाराष्ट्र. ओके बघा MH12. चला आता बरोबर जाऊया. ते पण लोडिंग करून आलेत, आपली पण लोडिंग डन झाली. आपल्याला करायचे तळेगावला खाली, त्यांना जायचं JNPT. तर चला मित्रांनो एकदा कोल्हापूरला बाय बाय करून निखिल भाऊला थँक्स बोलून निघालोय आता.
225 किलोमीटर पुण्याचं अंतर आहे मित्रांनो. रात्रीचे आता 10:30 वाजलेत आणि 5-6 तास तरी आपल्याला आरामात लागतील पुण्याला पोहोचायला. The next morning. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय. मस्त वेगळी सकाळ सकाळी पूजा केली आहे आणि आपण निघालोय गाडी खाली करायला. तर समोरून 2 गाड्या येतात म्हणून थांबलोय. जस्ट घरापासून निघालोय आणि आज आपल्या बरोबर आहेत आपल्या मालकीनबाई. तर चला मित्रांनो, निघालोय आपण तळेगावला, जिथं आपल्याला गाडी खाली करायची आहे. इथून एक 20-25 किलोमीटरचं अंतर आहे. रात्री घरी येऊन थांबलो होतो. कोणते आंबे खाल्ले तू? आणि मग कर्नाटकचा आंबा कसा ओळखायचा? कर्नाटकचे आंबे तुला कळतात का? पण मग खायचा कोणता आंबा? केशर खायचा. आणि हापूस? हापूस हापूस आंबा आवडतो का नाही तुला? हापूस हापूस मी आणायचा तो आंबा. हा, लाकडी पेटीतले. तो कुठून आणायचा आंबा आपण? कोकणात. आणि कर्नाटकचा आंबा कुठे भेटतो? रस्त्यावरती. तिला सुद्धा आंब्याचं नॉलेज, आंबा कसा ओळखायचा. तर आज तिला घेऊन निघालोय. बोलत चल, आज तिला सुट्टी होती तर बोलत चल आपण गाडी खाली करून येऊ, तुला पण असं फिरून आणतो. तर तळेगावला जायचं म्हटल्यावरती काय लांब नाही आहे आपल्याला. 20-25 किलोमीटर जायचं आहे आणि ती पण घरी एकटी आता भरपूर दिवस झाले. त्यामुळं शाळेला सुट्टी कधी लागणार आहे तुला? मे मध्ये. तर चला मित्रांनो, जाऊया मस्तपैकी गाडी खाली करायला. आणि हे सिरीज खूप भारी झाली आहे मित्रांनो आपली, कारण ह्या सिरीजमध्ये आपण भरपूर गोष्टी कव्हर केल्यात. त्याचबरोबर आपल्याला फक्त 2 दिवसाचं कोचिनमध्ये होल्डिंग लागलं होतं. बाकी कंटिन्युअसली गाडी भरली आणि रिपोर्ट पण चांगला झाला या ट्रिपला, ह्या सिरीजला. तर बघा ना, आपण स्टार्टिंगला पुणे टू कोचिन गेलो. कोचिनवरतून परत आपल्याला बुकिंग भेटलं. तिथं 2 ठिकाणी पिकअप, 3-4 ठिकाणी ड्रॉप. म्हणजे बँगलोरचा एक पिकअप, बँगलोरचा एक ड्रॉप आणि त्यानंतर हैदराबादचे 3 ड्रॉप केले. तर हैदराबादमध्ये गाड्या शक्यतो लवकर भरत नाही. ही हैदराबादची परमनंट बॉम्ब आहे. तरी पण आपण ते रिक्सवरती भरलं. बागलकोटला आलो. बागलकोटवरतून तर बोललो कोल्हापूर, सांगली, तिकडं काही भेटलं तर ठीक, नाहीतर एमटीत जावं लागणार. पण नशीब असंच जोरात की आपल्याला बागलकोटवरून कोल्हापूरला येता येताच बुकिंग पण भेटतं. तर आता हे तुम्ही पाहिलं असेल, हे आपलं पहिलं असं बुकिंग असेल की ज्या बुकिंगला आपण 6 ठिकाणी पिकअप केलाय. 7वा पिकअप याच्यामुळं नाही झाला. तुम्ही 6 पिकअप या ब्लॉकच्या स्टार्टिंगला पाहिले असतील. तर 7वा पिकअप लेट झाल्यामुळं नाही झाला, नाही तो करायला परत जायचं होतं. जाऊ द्या, 6 तर 6 काही प्रॉब्लेम नाही. 6 पिकअप आणि 1 ड्रॉप. आणि खूप भारी मजा आली ॲक्च्युली रात्री कालच्या ब्लॉगमध्ये. म्हणजे ब्लॉगच्या स्टार्टिंगला तुम्ही पाहिलं असेल कसे प्रत्येक कंपनीत काही ठिकाणी पेपर रेडी आहेत तर मटेरियल रेडी नाही, आणि जिथं मटेरियल रेडी आहे तिथं पेपर रेडी नाही, तर दोन्ही रेडी आहेत तर पेपरची एंट्री होत नाही. अशी 12 भानगडी आपल्याला काल कोल्हापूर MIDCत करायला लागला. शेवटी निघालो. रात्री मस्तपैकी घरी आलो, झोपलो आणि सकाळी उठलो. आता चाललोय कंपनीत. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग, जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ. बघा आता हे मुलांची पण शाळा सुटली आहे आणि आपण जस्ट आता मारूनचे सोडून बाहेर पडलोय. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. आपल्याला ह्या सिरीजचा किती खर्च आलाय, किती रिपोर्ट होता, कोणतं बुकिंग कितीचं लागलं होतं, ओव्हरऑल किती खर्च येऊ शकतो आणि किती प्रॉफिट होऊ शकतो आणि किती दिवस लागलेत. तर सगळ्या गोष्टी कव्हर करू. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तळेगाव. तर पोचलोय मित्रांनो आपण MIDCमध्ये. तर ही समोरची मित्रांनो कंपनी आहे जिथे आपल्याला गाडी खाली करायची, CKD पॅकर्स. एक 2 3 4 5 6 कोपऱ्यात.
हाताने उचलून ती पेटी हलकी आहे. तर झाले मित्रांनो गाडी खाली. बघा 1 2 3 4 5 6 त्या 6 दिल्या होत्या. गाडी केली लॉक. आता निघूया मस्त वेगळी इथून बाहेर. तर फक्त 10 मिनटं लागले मित्रांनो आपल्याला गाडी खाली करायला. तिथं फोरक्लिप होतं त्याने लगेच उचललं, मटेरियल खाली करून घेतलं आणि आपण आता निघालोय घरी. आता परत माघारी जायचंय मस्त वेगळी. आरू मॅडम पण भरपूर दिवसानंतर फिरून आल्यात पप्पा बरोबर. खूप मस्त अशी आपली मित्रांनो ही सिरीज झाली आणि ह्या सिरीजमध्ये मित्रांनो आपल्याला 4 बुकिंग भेटल्या होत्या. तर पहिला आपण पुण्यावरतून कोचीनला गेलो. कोचीनवरतून आपण बँगलोर हैदराबादला आलो. हैदराबादवरतून बागलकोटला गेलो आणि बागलकोटवरतून मित्रांनो आपण कोल्हापूर MT येऊन मग परत पुण्याचा मटेरियल भरून आज ते गाडी खाली गेलेली आहे. तर रिपोर्ट पण एकदा तुम्हाला टोटल हिशोब पण सांगून देतो मित्रांनो ह्या सिरीजचा किती आला. तर आपल्याला जे पहिलं बुकिंग लागलं होतं ते 24,000 रुपयाचं होतं. त्यानंतर हैदराबादला ज्यावेळेस आपण आलो दुसरं बुकिंग घेऊन ते 20,000 रुपयाचं होतं. त्यानंतर तिथून बागलकोटचं आपल्याला 7,000 रुपयाचं बुकिंग लागलं होतं आणि आजचं बुकिंग जे होतं कोल्हापूर ते पुणे ते 6,000 रुपयाचं लागलं होतं. तर असा 57,000 रुपयाचा मित्रांनो आपल्याला टोटल रिपोर्ट होता आणि 4 लोकेशनवरतून आपल्याला म्हणजे रिटर्नच्या रेटमध्ये कोणतं बुकिंग नाही लागलं. थोडं ॲव्हरेज रेटमध्ये बुकिंग भेटतं. तर एक 25,000 रुपये खर्च झाला. 31 ते 35,000 रुपये मित्रांनो आपल्याला या सिरीजला प्रॉफिट झाला आहे. म्हणजे पर डे जरी हिशोब केला 12-13 दिवसाचा तरी आपल्याला पडतो बघा 3 ते 3,500 रुपये आपल्याला पर डे प्रॉफिट खर्च होता या सिरीजमध्ये निघाला आहे. तर खूप छान असा रिपोर्ट होता आणि मस्त अशी नेक्स्ट लेवलचे आपल्याला बुकिंग भेटत गेलं. त्यामुळं काही नाही मग छान अशी सिरीज झाली. तर सिरीज कशी वाटली मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन सिरीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. कारण खूप छान सिरीज खूप नवीन गोष्टी आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला समजत असतील. आणि जर पूर्ण सिरीज पाहिली असेल तर एक कमेंट करून नक्की सांगा की कोणी पूर्ण सिरीज आपली पाहिली आणि कसा रूट होता, कसं काय गोष्टी फेस कराव्या लागल्या, काय नवीन गोष्टी बघायला भेटल्या. तर सगळ्या गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे सिरीज कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. तर चला मित्रांनो आता डायरेक्टली घरी निघालो आहे. कारण आपले मॅडम आपल्या बरोबर आहेत त्यामुळं कुठं आता बाहेर जायचं नाही आणि आज थोडा आराम पण करायचा आहे, एडिटिंग पण करायचं आहे. त्यामुळे हे ड्रॉप केलं आहे. आता बघू नेक्स्ट कांचं बुकिंग फायनल होतं आहे ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर चला भेटूया अशाच एका नवीन जर्नीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि जय शिवराय.